राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी जिल्हाभरातील हातभट्ट्यांवर दाढी टाकून 9 गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू व 21,650 लिटर गुळ मिश्रित रसायनासह 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणांवर मंगळवारी धाडी टाकण्यात आल्या। या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने विश्वनाथ फुलचंद पवार वय वर्ष 40 राहणार वाळलेगाव तांडा हा इसम गोराप्पा तांडा येथे हातभट्टी दारू गाळताना आढळून आला। त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। त्याच्या ताब्यातून 3,800 लिटर रसायन जप्त करण्यात आले। तसेच या पथकाने सीताराम तांड्यावर धाड टाकून 3,600 लिटर रसायन जागीच नष्ट केले। आरोपी पळून गेल्याने त्याचा शोध सुरू आहे। भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकाने बक्षी इप्परगा येथे 2,600 लिटर रसायन जागीच नष्ट केले। दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने गोराप्पा तांडा येथील हातभट्टीवर 3,800 लिटर रसायन नष्ट केले। सीमा तपासणी नाक्याच्या दुय्यम निरीक्षक सचिन गुटे यांच्या पथकाने गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपात लपून ठेवलेले प्लास्टिक बॅरलमधील एकूण 6,500 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड वय वर्ष 34 राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या MS13DS 9013 या सुझुकी ॲक्सेस मोटारसायकलवरून 2 रबरी ट्यूब मधून 180 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले। त्याच्या ताब्यातून 49,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। निरीक्षक माळशिरस सचिव भवड यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील पारधी वस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली। निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकाने माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावाच्या हद्दीतील पारधी वस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे वय वर्ष 23 ही महिला एका प्लास्टिक कॅन मध्ये 50 लिटर हातभट्टी दारूसह मिळून आल्याने तिच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला। या ठिकाणावरून उसाच्या शेतात लपवलेल्या 3 बॅरलमध्ये 550 लिटर गुळ मिश्रित रसायन देखील जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले। एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने भाळवणी तालुका करमाळा येथे विजय दत्तू काळे वय वर्ष 34 याच्या ताब्यातून 800 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टी दारू असा 22,100 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 9 गुन्हे नोंदवले असून 4 आरोपींना अटक केली असून 260 लिटर हातभट्टी दारू, 21,650 लिटर रसायन व 1 मोटारसायकल अशा एकूण 5,48,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, पंकज कुमार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अंजली सरवदे, धनाजी पवार, सुखदेव सिद्ध, समाधान शेळके, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सचिन गुटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, विकास वडमिले, गजानन जाधव, तानाजी जाधव, प्रशांत इंगोले, अमित गायकवाड, आनंदराव दशवंत, नंदकुमार वेळापुरे, चेतन वनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोगी, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे व मारुती जडगे यांनी पार पाडली।